होऊन मुलगी एकदा सासरी गेली की ती तिथली झाली पाहिजे. येथे तर बाई 6 महिने ठाण मांडून बसल्यात. अजून किती दिवस माहेरी पडून राहणार कोण जाणे. आम्हाला पण आमचा संसार आहे की नाही. काचेची बांगडी फुटावी तसा हा आवाज संपूर्ण घरात घुमला. खरं तर स्वयंपाकघरात दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करणाऱ्या स्वराला तो शब्द नीट ऐकूच आला नाही की तिच्या मनाने तो ऐकण्याचं साप नाकारलं होतं. ती तशीच हातातली लाटणं धरून ओट्यापाशी उभी राहिली. तिच्या काळजात कुठेतरी आरपार रुतलं होतं. डोळ्यातून घळाघळा आसवे वाहू लागली, पण बाहेर आवाज जाऊ नये म्हणून तिने तोंडावर पदर ठेवून आपला हुंदका दाबून धरला. ह्याच घरात ती लहानाची मोठी झाली होती. आई लहानपणीच देवघरी गेल्यामुळे बाबांच्या मायेच्या सावलीत ती वाढली होती. बाबांची बोट धरून गल्लीत फिरली होती. भावासोबत भांडत वागडली होती. बाबांनीच तिच्यासाठी आई आणि बाप दोन्ही होऊन तिला लहानाचं मोठं केलं होतं. पण आज लग्नानंतर अवघ्या 2 वर्षातच परिस्थितीने असं काही क्रूर वळण घेतलं होतं की तिला स्वतःच्याच हक्काच्या घरात परकं आणि ओझं असल्यासारखं वाटू लागलं होतं. स्वराचं लग्न झालं तेव्हा सगळं कसं स्वप्नासारखं होतं. पण हळूहळू स्वराचा नवरा अमित व्यसनाच्या आहारी गेला. लग्नानंतर वर्षभरातच त्याने स्वराला पैशांसाठी छळायला सुरुवात केली. घरापाठोपाठ घरची भांडी आणि दागिने गहाण पडू लागले. कर्जबाजारी होऊन जेव्हा सावकार रोज दारात उभे राहून शिवीगाळ करू लागले तेव्हा स्वराच्या बाबांना ते सहन झालं नाही. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आणि तिला या नरकातून बाहेर काढण्यासाठी बाबांनी तिला तात्पुरतं माहेरी आणलं होतं. पण त्या तात्पुरत्या आणि काही दिवसांच्या काळाचे आता नकळत 6 महिने उलटून गेले होते. सुरुवातीचे काही दिवस सगळेच खूप चांगले वागले. भाऊ प्रेमाने चौकशी करायचा, वहिनी मनापासून खाऊ पिऊ घालायची. पण जसा जसा काळ सरकला तसा तसा घराचा नूर बदलू लागला. शेजारी पाजाऱ्यांच्या चौकशा वाढल्या आणि घरातील शांतता संपली. विशेषतः स्वराची वहिनी मिनल तशी मनाची वाईट नव्हती, पण मध्यमवर्गीय घराचा वाढता खर्च, महागाई आणि त्यात नंदेचे सतत घरात असणं आता तिच्या डोळ्यांवर येऊ लागलं होतं. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मिनलचे अप्रत्यक्ष टोमणे स्वराच्या कानावर पडायचे. कधी भाजी संपल्यावरून तर कधी गॅस जास्त जळल्यावरून घरात धुसफूस सुरू असायची. स्वरा स्वतःला खूप लहान समजून घरातलं सगळं काम करायची. कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक. ती स्वतःला कामात इतकं झोकून द्यायची जेणेकरून कोणाला तिच्या असण्याचा त्रास होणार नाही. पण म्हणतात ना, ज्याला टोमणे मारायचे असतात त्याला कारणाची गरज नसते. त्या दिवशी दुपारची वेळ होती. बाबा बँकेत गेले होते आणि भाऊ कामावर. घरात फक्त स्वरा आणि मिनल वहिनी होत्या. स्वरा हॉलमध्ये कपड्यांच्या घड्या घालत होती. मिनल सोफ्यावर बसून फोनवर तिच्या मैत्रिणीशी मोठ्याने बोलत होती. बोलता बोलता मिनलचा सूर बदलला आणि ती मुद्दाम स्वराला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली, काय सांगू ग सखे, मला तर स्वतःच्या घरात स्वातंत्र्यच उरलं नाहीये. लग्न होऊन मुलगी एकदा सासरी गेली की ती तिथलीच झाली पाहिजे. सुख असो वा दुःख तिथंच तिने संसार केला पाहिजे. इथे तर बाई 6 महिने ठाण मांडून बसलात. अजून किती दिवस माहेरी पडून राहणार कोण जाणे. आम्हाला पण आमचा संसार, आमचं प्रायव्हसी आहे की नाही. पालकांना काय, मुलगी किती दिवस राहिली चालते, पण भाऊ वहिनीला पण मर्यादा असतात ना. माहेरी पडून राहणार हे शब्द ऐकले आणि स्वराच्या हातातले कपडे जमिनीवर गळाले. तिने कसाबसा स्वतःचा जीव सावरला आणि ती मागच्या खोलीत जाऊन पलंगावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागली. दुपारचे 3 वाजले तसे बाबा बँकेतून परत आले. घरात आल्या आल्या त्यांना स्वरा दिसली नाही. तिच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आतून हुंदक्याचा आवाज येत होता. बाबांनी आत जाऊन पाहिले तर स्वरा डोळे सुजून लाल होईपर्यंत रडत होती. बाबांच्या काळजात चर्र झालं. त्याने तिच्या डोक्यावर थरथरत्या हाताने हात ठेवला. स्वरा बेटा, काय झालं ग? वहिनी पुन्हा काही बोलली का तुला? बाबांनी अत्यंत प्रेमाने आणि काळजीने विचारले. स्वराने बाबांना पाहिलं आणि ती त्यांच्या गळ्यात पडून लहान पोरासारखी रडू लागली. बाबा, मी तुमच्यावर आणि या घरावर ओझं झाले का हो? मी निघून जाऊ का इथून? सांगा ना बाबा. मी कुठेही जाईन, आश्रमात राहीन, कोणाकडेही काम करेन, पण माझ्यामुळे या घरात रोज रोज भांडणं नकोत. बाबांचे डोळे पाणावले. त्यांनी मुलीचे अश्रू पुसले. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि काहीशा हताश स्वरात म्हणाले, बेटा,
अमितची परिस्थिती सुधारण्याची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. तो बर्बाद झालाय. कोर्टात आपली केस चालूच राहील. पण तुझा विचार करून माझं काळीच तुटतं ग. तुझं अख्खं आयुष्य समोर पडले. मी आणि तुझा भाऊ विचार करत होतो की समाजाचा आणि वहिनीचा रोजचा त्रास सहन करण्यापेक्षा एखादा चांगला अनुरूप मुलगा बघून आपण तुझं दुसरं लग्न लावून देऊ का? तुला पुन्हा एकदा स्वतःचं हक्काचं घर मिळेल, संसार मिळेल. बाबांचे हे शब्द ऐकून स्वरा एकाएकी शांत झाली. तिने आपले हात बाबांच्या हातातून हळूच मागे घेतले. तिने डोळे पुसले आणि तिच्या चेहऱ्यावर एक अभूतपूर्व खंबीरपणा आला. ती म्हणाली, नाही बाबा, एका घरातून सुटून दुसऱ्याच्या घरात आसरा शोधणं हा माझ्या समस्येवरचा अंतिम उपाय नाही. पहिल्या लग्नात मी नवऱ्यावर अवलंबून राहिले आणि माझं काय झालं तुम्ही पाहिलं ना. दुसरं लग्न करून मी पुन्हा कोणाच्या तरी दयेवर, कोणाच्या तरी नावावर आणि आधारावर जगू इच्छित नाही. वहिनीच्या बोलण्यानं माझं मन नक्कीच तुटलं. पण तिने आज मला एक खूप मोठा रस्ता दाखवलाय. मला आता लग्न नाही करायचंय बाबा. मला माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. बाबांनी मुलीच्या डोळ्यातील तो स्वाभिमान, ती जिद्द आणि आत्मसन्मान पाहिला. तिच्या या खंबीर निर्णयापुढे त्यांचा नकार देण्याचा धीर झाला नाही. त्याने डोळ्यातील अश्रू पुसत तिच्या पाठीवर कौतुकाची आणि पाठिंब्याची खंबीर थाप मारली. त्या दिवसापासून स्वराने रडणं कायमचं सोडलं आणि परिस्थितीशी लढायचं ठरवलं. तिने घरीच बसून स्पर्धा परीक्षा आणि शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासाला सुरुवात केली. काही दिवसात तिने तिच्या पदवीच्या शिक्षणाचा वापर करून एका नामांकित स्थानिक शाळेत प्राथमिक शिक्षिकेची नोकरी मिळवली. एवढंच नाही तर शाळेच्या वेळेनंतर तिने घरातूनच लहान मुलांचे ट्युशन क्लासेस घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला खूप कष्ट पडले. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी ट्युशन्स, त्यामुळे स्वराची खूप धावपळ व्हायची. पण तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आनंद आणि तेज होतं. काहीच महिन्यात स्वरा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी झाली. जेव्हा तिला तिचा पहिला पगार मिळाला तेव्हा तिने सर्वात आधी बाबांसाठी आवश्यक असणारी महागडी औषधं आणली. संपूर्ण घरासाठी पेढे आणली. तिने घरात येऊन वहिनीच्या हातात आदराने पेढा ठेवला आणि अत्यंत शांत आणि संयमी आवाजात सांगितलं, वहिनी, तू त्या दिवशी फोनवर जे काही बोललीस त्याबद्दल माझ्या मनात तुझ्यावर आज अजिबात राग नाही. उलट जर तू त्या दिवशी ते शब्द बोलली नसतीस तर मी आज या घरात सुक्या भाकरीसारखी पडून राहिले असते. तुझ्या टोमण्यांमुळेच आज मला माझ्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळाली. मिनलने अत्यंत ओशाळवाण्या गतीने मान खाली घातली. तिला स्वतःच्या शब्दांची आणि वागणुकीची प्रचंड लाज वाटू लागली होती. स्वराचा हा वाढता मान आणि तिचा आत्मविश्वास तिचा पहिला नवरा अमितला सहन झाला नाही. तिला नोकरी लागली आणि ती आता त्याच्यावर अवलंबून नाही हे समजताच त्याच्या अहंकाराला ठेच लागली. एक दिवस रविवारी संध्याकाळी जेव्हा गल्लीत सगळे लोक घरी होते तेव्हा अमित काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि एका वकिलाला घेऊन थेट स्वराच्या घरासमोर आला आणि मोठ्याने ओरडून तमाशा करू लागला, बाहेर या. सासरचं घर सोडून ही बाई इथे माहेरी ऐश करत बसलीये. नवरा अडचणीत असताना पत्नीने नवऱ्याला सांभाळायचं असतं की इथे माहेरी पडून राहायचं असतं. बाहेर काढा तिला. अमितचा आवाज ऐकून आजूबाजूचे सगळे शेजारी गोळा झाले. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. बाबांचा भीतीने थरकाप उडाला होता तर स्वराचा भाऊ रागाने लालबुंद झाला. तो अमितच्या अंगावर धावून जाणार इतक्यात स्वराने खंबीरपणे त्याचा हात धरला. थांब दादा, शांत हो. आज या माणसाचा आणि याने लावलेल्या तमाशाचा हिशोब मी स्वतः आणि सर्वांसमोर करणार, असं म्हणत स्वरा उंबरठा ओलांडून सिंहिणीसारखी बाहेर आली. तिच्या हातात कोर्टाच्या नोटिसा आणि अमित विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या घरगुती छळाच्या तक्रारीची प्रत होती. ती गोळा झालेल्या लोकांसमोर अत्यंत करड्या आणि कडक आवाजात म्हणाली, बघा शेजाऱ्यांनो, नीट बघा या माणसाचा खरा चेहरा. जेव्हा सावकार माझ्या घरात घुसून मला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते, माझ्या चारित्र्यावर बोट ठेवत होते, तेव्हा हा नवरा मला तिथेच सोडून पळून गेला होता. आज मी स्वतःच्या कष्टाने प्रामाणिकपणे नोकरी करतेय, स्वाभिमानाने जगतेय, तर याला माझं सुख बघवत नाहीये. ती अमितच्या वकिलाकडे वळली आणि म्हणाली, वकील साहेब, तुमच्या या अशिलाला सांगा कोर्टाची पुढची तारीख जवळ आली. पोटकी तर मी याच्याकडून 1 रुपयाही घेणार नाही, कारण मला याच्या पापाच्या पैशांची गरज नाही. पण याने मला दिलेल्या त्रासाची शिक्षा याला कोर्टात झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
आताच्या आता इथून निघून जा, नाहीतर मला पोलिसांना फोन करावा लागेल. स्वराचा हा रुद्रावतार पाहून अमितचा सगळा डाव उलटून पडला. गोळा झालेले लोक आता अमितलाच धिक्कारू लागले आणि त्याच्यावर थुंकू लागले. अपमानित होऊन अमित तिथून तोंड काळे करून पळून गेला. संध्याकाळ झाली होती. घरासमोरील गर्दी पांगली होती आणि घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. बाबांच्या डोळ्यात आज मुलीबद्दल अभिमानाचे अश्रू होते. त्यांनी स्वराला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. इतक्यात मिनल वहिनी हातात चहाचे कप घेऊन तिथे आली. तिने स्वराच्या हातात चहा दिला. तिचा हात आपल्या हातात घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मला माफ कर स्वरा, मी माझ्या स्वार्थात तुझी लायकी ओळखू शकले नाही. आज तू आम्हा सगळ्यांची मान समाजात उंच केलीस. आणि हो, पुढल्या महिन्यापासून आपल्या घरी ट्युशनसाठी येणारी मुलं वाढतायत, म्हणून आपण खालची मोठी खोली पूर्णपणे रिकामी करून तिथे तुझा मोठा क्लास सुरू करणार आहोत. स्वराने वहिनीकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते. दुसऱ्या लग्नाचा सोपा पण परावलंबी मार्ग निवडण्यापेक्षा शिक्षणाच्या आणि स्वतःच्या कष्टाच्या बळावर स्वाभिमानी ओळख निर्माण करण्याचा स्वराचा निर्णय आज खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला होता.